गुड आफ्टरनून मित्रांनो. गुड आफ्टरनून झालेली आहे कारण की आज लेट उठलो आहे. कारण की आज लेट उठण्यामागे रिझन आहे की आज सगळ्यांना सुट्टी होती, स्कूल्सला सुट्टी होती, लोकांना वर्क फ्रॉम होम्स दिलेले. कारण की आज खूप डेंजरस पाऊस सुरू आहे. हे बघा, मला असं दिसणार नाही, पूर्ण विंडो माझी हे झालेली आहे कारण की खूप जोरात पाऊस येतो आहे. मी जर ही विंडो उघडली तर एकदम हवा आणि पाऊस सगळं एकसाथ आतमध्ये येईल, तर त्याच्यामुळे मी ती विंडो उघडू नाही शकत. बाहेर टॉवेल्स ठेवलेले ते पण सगळे भिजलेले आहेत. फुल गेम बाय. काल रात्रीपासून नॉनस्टॉप पाऊस. मुंबईची न्यूज बघितली मी सकाळपासून, जेवढ्या न्यूज बघितल्या उठून सगळीकडे पाणी भरलेलं आहे, गुडघ्यापर्यंत पाणी भरलेलं आहे. म्हणजे गेम, अक्षरशः गेम वाजलेला आहे. आज तर काहीच नाही होणार आहे. आज फक्त घरी बसून राहणार आहे दिवसभर. काय बोलायचं. बाय द वे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. डे 22 ऑफ बेरोजगारचे ब्लॉग्स. याच्यामध्ये मी दाखवतो की मी डेली लाईफमध्ये काय करतो माझ्या, आणि आज जे मी करणार आहे ते जसं मी नॉर्मली करतो तेच असणार आहे. कारण की घरी बसून राहणार आहे. जिमला जायचा प्लॅन होता आज खूप दिवसानंतर, कारण की मी विचार केलेला काल पण नव्हतो गेलो, म्हणजे लास्ट वीक तर गेलोच नाही दाताच्या दुखण्यामुळे. 1-2 दिवस गेलेलो मध्यंतरी, पण आता विचार केलेला जायचा जिमला कारण की गणपती येत आहेत. तर मी बोललो थोडं असं दिसलं पाहिजे ना, चांगलं दिसलं पाहिजे कुर्त्यामध्ये. बट ॲज युजल पाऊस बोलला की नाही भाय तुमको तो हम काही नाही जाने दे रे, आणि घरी बसवलं आहे मला. एवढा जोरात पाऊस येतो आहे. बहिणीला पण सुट्टी आहे स्कूलला. पप्पांना जावं लागलं कारण की ऑफकोर्स शूटिंगवरती जातात, तिथं शूटिंग तर बंद होत नाही पावसामध्ये. बघूया आता मी जस्ट उठलो आहे, मी ब्रश केला आहे आणि आता मी काहीतरी खातो आणि मग बघतो काय करूयात. एखाद कॉन्टेंट बनवला पाहिजे ना, आज थोडं काहीतरी बनवलं पाहिजे. बघू लेट्स सी काय करूया. गाईज, कसं माहिती पडतं की आपण लाईफमध्ये मिडल क्लास आहे? तुम्हाला माहिती आहे कसं माहिती पडतं? तुम्हाला दाखवतो थांबा. जेव्हा बाहेर पाऊस खूप चालतो आणि तुमच्या बेडरूममध्ये ही गोष्ट येते, तेव्हा समजून जायचं की आपण मिडल क्लास आहोत गाईज. बाहेर पाऊस तर खूपच इन्सेन चालू आहे. सकाळ म्हणजे काल रात्रीपासून पाऊस चालू आहे आणि मुंबई रेड अलर्टवरती गेली आहे तर सगळ्यांनाच माहिती आहे. बापरे, खूप डेंजरस काम आहे बाय. मी काहीतरी करत होतो, आत्ता काम करत होतो, तेव्हा मी बघितलं की मी जेव्हा काहीतरी स्टोरेज खाली करत होतो फोनचा, तर मी जेव्हा उठलो आहे तेव्हा त्याच्यानंतरचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. पण त्याच्यानंतर मी जेव्हा जेवायला बसलेलो तेव्हा पण मी काहीतरी व्हिडिओ बनवलेला, तो उडून गेलेला आहे. आणि तो म्हणजे मी कसं करतो की मी फ्री ऑफ स्पेस केल्यानंतर ना, जे मी रिसेंटली डिलीटेड करतो म्हणजे ठेवतो ना, ते पण उडवून टाकतो. तर मी नंतर बघितलं की मी ते पण उडवून टाकले. आता इट्स ओके, आता मी काय करू नाही शकत. लाईफ इज टफ, कांट डू मच गाईस. आता मी खालती चाललो आहे. खालती म्हणजे पाऊस तर खूप चालू आहे, बट मी बघायला चाललो आहे की माझी स्कूटीची हालत काय आहे. फक्त ती म्हणजे ती बाहेर पावसामध्ये आहे, तर तिला मी आतमध्ये कोणत्या तरी पार्किंगमध्ये टाकेल एखाद्या. लेट्स सी. चाललो आहे खालती. बॉक्सरमध्येच आहे काय, बॉक्सरमध्ये चाललो आहे खालती कारण की पाऊस तर खूपच इन्सेन आहे आणि मला जरा पण भिजायचं नाही आहे. थोडं तर भिजणारच आहे, तर मला असे कपडे वगैरे खराब करायचे नाही, तर मी बोललो बॉक्सरमध्येच जातो आहे. स्ट्रेस नाही काय. बघू खालचं वातावरण कसं आहे. हो, मी खालते आलो आहे आणि पाऊस पण कमी झालेला आहे. म्हणजे आपलं नशीब चांगलं आहे तसं बघितलं तर. आता स्कूटी, पाऊस तर संपला आहे, तर मग स्कूटी माझी तिथेच दिसते. आता तुम्हाला कळणार नाही, बुलेटच्या बाजूला आहे माझी स्कूटी, तिथेच ठेवलेली आहे कारण की पाऊस नाही आहे आता. जर परत आला तर बघू, ठेवेल परत. म्हणजे आतासाठी तरी बाहेरच ठेवली आहे स्कूटर. लेट्स सी. भिजलो नाही आहे जरा पण नाही भिजलो. अचिव्हमेंट अनलॉक. आता घरी चाललो आहे. घरी गेल्यानंतर मग बघेल, काहीतरी टाईमपास करेल. आज तर जास्त काय ब्लॉग करता आला नाही आहे कारण की दिवसभर घरीच होतो. एक इंस्टाग्रामवरती रील पोस्ट केली, ती जाऊन बघा आणि एन्जॉय करा. व्हॉट्सअप. आता आंघोळ झालेली आहे, एकदम फ्रेश वाटतं आहे, मस्त एकदम. मला दाखवतो, तुम्ही जर यकीन नसेल करा की मुंबईमध्ये किती पाऊस पडतो आहे. ते म्हणजे आता तरी म्हणजे असं पाऊस कमी आणि हवा खूप जास्त आहे, पण वरती क्लाउड्स बघा भरलेले आहेत अक्षरशः. रेडी आहेत ते गेम करायला लोकांचा. डेंजरस पाऊस आहे बाय. आपली आंघोळ झालेली आहे, आपण गरम पाण्याने एकदम फ्रेश आंघोळ केली. खाली इकडे पुढे ना जंगल आहे सगळं. जंगल म्हणजे
मॅनग्रोव्ह टाईप बोलू शकता, पण झाडं अशी खालती बघा सगळीकडे पाणी भरलेलं आहे आतमध्ये, सगळीकडे अक्षरशः पाणी भरलेलं आहे. डेंजरस काय, डेंजरस. आता खिडकी बंद करू. भजी खायची इच्छा झाली, भजी आणि चहा. पण आता प्रॉब्लेम हा आहे की जर मम्मीला बोललो भजी खायची इच्छा झाली आहे तर मम्मी बोलेल गपचूप स्वतः बनवून स्वतः खायची. म्हणजे बनवली तर सगळ्यांसाठीच बनवावी लागेल पहिल्याची. जर मी बनवतोय भजी तर मम्मी दाखवेल की मी भजी कशी बनवली. बनवताना दाखवणार ऑफकोर्स, बट बनवली तर मग मी दाखवेल की कशी बनली आहे भजी आणि चहा. आणि जर नाही बनली तर मग काहीतरी टाईमपास करणार ऑफकोर्स. गॅस वॉट गाईस, 1 तासाची मेहनत आत्ता झाली आहे माझी आणि 1 तासाची मेहनत तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे सॉस तर मी नाही बनवलं आहे, भजी मी बनवली आहे. बा खूप मेहनत लागलेली आहे. मला स्वतःसाठी पण बनवायला लागली, बहिणीसाठी पण बनवायला लागली, मम्मीसाठी पण बनवायला लागली, म्हणून थोडा टाईम झाला. आता मी खाणार आणि एन्जॉय करणार. आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो. जास्त काय आज असं स्पेशल नव्हतं. तुम्हाला पण माहिती आहे आज खूप पाऊस पडतो, अजून पण पाऊस पडतो बाहेर. तुम्ही फक्त बाहेर निघू नका, कारण की बाहेर खूप जास्त पाऊस आहे आणि हवा पण खूप फास्ट चालू आहे, उडून जात. घरी राहा, भजी खा, चहा प्या, एन्जॉय करा लाईफ. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो करा. मी इंस्टाग्रामवरती आज नवीन रील टाकलेली आहे, तिला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा तिच्यावरती. थँक्यू सो मच गाईज.